आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित मिशन 15. मी तर जातोय विरे, पण माझी शब्बू तुझ्या हवाली करूनच. माझी अमानत आहे ती. मी लवकरच येईल. तो त्रास होत होता तरीही वीरच्या कानात बोलतो. मी लवकरच येईल शंभूराणी तुझ्याकडे. मी लवकर येईल म्हणत तो आपला जीव तिथेच सोडतो. ओ नो, म्हणतच वीरही त्या दोघांजवळ येतो. तोपर्यंत सुभेदार सर आणि कॅप्टन देवांशी तिथे येतात. त्याचा श्वास अजून चालू आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. तो जगणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. सुभेदार सर घाईत बोलतात. ते आपल्या हाताची बोटे त्याच्या नाकपुड्यासमोर धरून बोलत होते. येस, आय थिंक यू आर राईट सर. पण आता कसं? वीरही हाताची नाडी चेक करत बोलतो. इथून काश्मीरला जाण्यासाठी कमीत कमी तो आपल्या हातातील इतके दिवस लपून ठेवलेल्या घड्याळाकडे पाहत बोलतो. तासभर तासभर तर आपल्याला लागेल. पण मग कसे शक्य आहे? नाही, आपण पाकिस्तानच्या अगदी मधोमध असलेल्या जेलमध्ये आहोत आता. सुभेदार त्या तिघांकडे पाहत बोलतात. हो, पण हे कसं आहे कसे शक्य आहे सर? वीर बोलतो. मी जेव्हा म्हणजे मला इथे जेलमध्ये टाकले तेव्हा त्यांनी मला पाकिस्तान आणि काश्मीर बॉर्डर जवळच्या जेलमध्ये आणलं होतं. मला चांगलं आठवत आहे. हे काय, माझं घड्याळ लोकेशनही तेच सुचवत आहे. तो आपल्या घड्याळात पाहत बोलतो. दाखव. सुभेदार त्याच्या हातून ते घड्याळ जवळपास हिसकावून घेतच बोलतात. त्यात खरंच लोकेशन ट्रेस होताच तेच दिसत होतं. हे घड्याळ? हे मी आधी कुणाकडे तरी पाहिली आहे. ओ येस, नियती बेटा, तुझ्या हातातील घड्याळ बघू. सुभेदार सर तिला बोलतात तसं ती चुपचाप घड्याळ आपल्या हातातील काढून देते. सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर्व अरेंजमेंट झाली आहे. आपल्याला लगेच निघावं लागेल. तो सोल्जर एक आत येत घाईत बोलतो. ओके, लेट्स गो. म्हणतच सुभेदार सर तिचं घड्याळ तिला परत करतात आणि त्या सर्वांना पुढे व्हायला सांगतात. तसं वीर नियतीकडे बघून एक उसासा सोडतो की सुटलो म्हणून. तीही त्याला डोळ्यानेच धीर देते. दोघंही कॅप्टनच्या मागे बाहेर पडतात. सोल्जर, हेल्प मी. सुभेदार सर त्या सोल्जरची मदत घेऊन बाहेर येतात. बाहेर योगायोगाने 2 गाड्या असतात. ॲम्ब्युलन्स? सुभेदार समोरच्या गाडीला बघत म्हणतात. हां, सॉरी सर. ते आपण ठरवलेली गाडी नेमकी रस्त्यात बंद पडली आणि त्या रोडवरही एकच गाडी जात होती म्हणून मग. सोल्जर खाली मान घालून बोलतो. इट्स ओके सोल्जर. ही काही मूव्ही नाही की प्रत्येक घटना आपल्याला हवी तशी व्हावी. काही ना काही अडचण येणारच. ते त्याला खांदा थोपटून बोलतात. बरं, आता एक काम कर. तुझ्याबरोबर 4-5 सोल्जर्सना घे आणि डायरेक्ट काश्मीरमध्ये जाऊन त्यांना भेट. या ॲम्ब्युलन्सनेच जा आणि ह्यालाही सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला सांग. आम्ही ही दुसरी गाडी घेऊन येतोच मागून. ते त्याला नीट समजावत त्या ॲम्ब्युलन्समध्ये ठेवत बोलतात. तोही हो मध्ये मान हलवतो. आणि हो, कुणाला भेटायचे माहीत आहे ना? ते त्याला आणि त्या 4-5 आलेल्या आपल्या सोल्जर्सना बसवत म्हणतो. हो सर, तुम्ही काळजी करू नका. तो हसून बोलतो. हे 10 सोल्जर्स असतात जे आधीच विश्वासात घेऊन इथपर्यंत सुभेदार सरांनी आणले होते. पुढचे प्लॅनिंगही 2 दिवसापूर्वी सर्व झाली होती. पण एकच दगाफटका झाला होता. पाकिस्तान देशाने आपल्याच काश्मीरमधून 4-5 भाड्याने लोक जेलसमोर ठेवले होते आणि ते का हे न कळायला सुभेदार सरांना चांगलंच माहीत होतं. पण सध्या या रात्रीचा फायदा घेऊनच काश्मीरला पलायन करायचं ठरलं होतं. आधीच समोरच्या त्यांच्या अजून एका विश्वासातल्या व्यक्तीला ह्याची माहिती आपल्या खिशात इतका वेळ लपून ठेवलेल्या मोबाईलमधून मेसेजद्वारे कळवले होते. शिवाय आता तो शब्बीर शेख जगणंही महत्वाचं होतं आपल्या देशासाठी. तिकडे भारतात दिल्ली शहर. अलर्टचा दिवा वर्मा सरांच्या घड्याळात लागला आणि त्याच वेळी मोबाईलवर एक नोटिफिकेशन आलं. जे वाचून ते चांगलेच गंभीर झाले. हाय अलर्ट. वर पुढच्या 5 मिनिटात त्यांनी दिल्लीला टाकलं. कारण त्यांना बातमी कळाली होती आत्तापर्यंत की विधानसभा जवळजवळ टायमर बॉम्ब सेट केला गेला आहे. त्यांच्या हातात फक्त 50 ते 55 मिनिटेच राहिली होती. इकडे शब्बीरने सांगताच तिकडे हळूच सुभेदारने वर्मा सरांना मेसेज केला होता. हो, ते तिसरे पर्सन दुसरं तिसरं कोणी नसून वर्मा सर होते, ज्याला नियती आणि सुभेदार सरांच्या प्लॅनबद्दल आधीच माहिती होती. काय झालं आहे? कसला एवढा गोंधळ सुरू आहे? विधानसभेच्या शेजारीच असलेल्या हॉटेलमध्ये उर्वशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोय केली होती. कारण उद्या विधानसभा भरली जाणार होती. जी आपल्या भारतीय लोकांसाठीच नव्हे तर भारत बाहेरच्या देशातील लोकांसंदर्भात होती. आणि त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम अनुषंगाने
वरिष्ठ अधिकारी व उर्वशीकडे होतं. "माहीत नाही सर, पण आत्ताच वर्मा सरांचा मेसेज आला आहे की तात्काळ विधानसभेपासूनचा 1 किलोमीटरवरचा सर्व रोड रिकामा आत्ताच्या आत्ता करा म्हणून." ती पळत पळतच वरिष्ठ अधिकाऱ्यांना गाठत बोलते. "मिस उर्वशी, नवीन काहीतरी अपडेट द्या. तुम्हाला जसं त्या वर्माने मेसेज केलाय तसा तो मलाही अलर्ट करणारच ना." वरिष्ठ अधिकारी जरा रागवत म्हणतात. "या एक नवा वर ह्या एक वर्माचं काही मला कळत नाही. तो दहशतवादी पळून गेलाय की काय झाले ते समजत नाही. त्याच्याबरोबर आपले 2 आर्मी ऑफिसरही गायब आहेत. सगळाच गोंधळ आहे." ते चिडून बोलतात. "2 सर?" ती कन्फ्यूज होत बोलते. "पण सर, माझ्या माहितीनुसार तर फक्त कर्नल देवच गायब आहेत ना?" ती त्यांना पुढे विचारते. "बहुतेक तुमचं नेटवर्क म्हणावं तितकं फास्ट नाही वाटतं मिस उर्वशी. सुभेदार सुभाष, आय मीन तुमचे डॅडीही गेलेत. 2 दिवस लापता आहेत आणि तुम्हाला याची खबरही नसावी. हे अजबच आहे म्हणावं लागेल." ते थांबून तिच्याकडे रागाचा कटाक्ष टाकत म्हणतात. "व्हॉट?" ती जागीच थबकते ते ऐकून. तिच्यासाठी हा एक शॉकच असतो. "असं कसं होईल?" "अहो सर, मगाशी मी डॅडशी बोलले आहे." ती आपला मोबाईल काढत बोलते. "कसं शक्य आहे? आम्ही गेले 2 तास तुझ्या डॅडशी कॉन्टॅक्ट करत आहोत. फोनची रिंग जाऊन तो कोणी उचलत नाही." ते तिच्या हातून तिचा मोबाईल घेऊन बघतात तर खरंच त्यावर डायलिंग नंबरवर तिच्या डॅडचा नंबर असतो. ते बघून वरिष्ठ अधिकारी हैराण होतात. ते कॉल लावतात घाईघाईत. "बेटा, मी सुरक्षित एका ठिकाणी आहे. डोंट वरी. माझं मिशन पूर्ण होताच मी तुला कॉल करेन." 2दा रिंग जाताच तिकडून ॲन्सर येते आणि समोरील ती व्यक्ती बोलून कॉल कट करते. तसं वरिष्ठ अधिकारी हडबडून जातात. "बघा, हा डॅडचाच आवाज आहे." ती त्यांना म्हणते. "असं कसं शक्य आहे?" "हो, हा त्याचाच आवाज आहे." म्हणत ते आपल्या मोबाईलवरून कॉल करत होते. पण त्यांना नुसतीच तिकडे रिंग जात होती. ते 2-3 वेळा हा खेळ आपल्या मोबाईलवर करतात आणि परत तिच्याही करतात तर सेम आवाज. मग सर्व प्रकार त्यांच्या लक्षात येतो. "बेटा, ते कसल्या मिशनबद्दल बोलत आहे हे तुला माहीत आहे?" ते तिला आता प्रेमाने विचारतात. "नो सर, म्हणजे ते जातानाही मी मिशनवर आहे एवढंच सांगून निघाले होते परवा सकाळी. मीही मिशन आहे म्हणून जास्त विचारले नाही आणि आत्ताही फोन केला तर तेच सांगत असल्याने." ती बोलते. "एक मिनिट, हे ॲन्सर फक्त माझ्याच मोबाईल नंबरला येत आहे. तुम्ही कॉल केला तर रिंग जात आहे. याचा अर्थ." तिलाही आता सर्व समजते. हुशार आहेस. त्याने तुझ्या नंबरला तशी सेटिंग करून घेतली आहे. तू टेन्शन घेऊ नये म्हणून. खूप जीव जो आहे तुझ्यावर." ते आता हसत बोलतात. "हं, पण आता मात्र तिला आपल्या डॅडची जास्त काळजी वाटायला लागते." "काळजी करू नकोस. तुझे डॅड ते नंतर आहेत. आधी या देशाचे सैनिक आहेत. तो मिशनवर गेलाय म्हणजे समोरच्याचं मरण घेऊनच तो सुखरूप येतोय की नाही पाहते. त्याचा इतिहास आहे हा. आता जा आता जा आपली मोहीम पार पाड. लवकरात लवकर हा रस्ता मोकळा कर आणि त्या वर्मालाही मी भेटतो." म्हणत ते तिथून पाय काढतात. "हं, वर्मा सरांना तर भेटायलाच हवं." असं बोलत ती हॉटेलच्या खाली येते. "हं, पण आता मात्र तिला आपल्या डॅडची जास्त काळजी वाटायला लागते." "काळजी करू नकोस." बापरे! या 10 मिनिटात वर्मा सरांनी तर सर्व रस्ता क्लिअर पण केला. म्हणजे नक्कीच काहीतरी सीरियस मॅटर असेल. ती खाली येते तर रस्ता दूरवर निर्मनुष्य होता. 1 किलोमीटर नाही तर जवळजवळ 4 किलोमीटर तरी रिकामा वाटत होता. शांतताही खूप होती. कोणी म्हणाले नसते की 10 मिनिटापूर्वी या रोडवर इतकं ट्रॅफिक होतं की यातला अडकलेला माणूस घरी जाईपर्यंत कमीत कमी त्याला 1 तास तरी लेट झाला नसता. अगदी शिस्तीत हा वर्मा सरांनी रस्ता मोकळा केला होता. तिला वर्मा सरांचं कौतुक वाटत होतं. वर्मा सर होतेच तसे. त्यांचं संपूर्ण जीवन शिस्तीत गेलं होतं. ज्यामुळे शिस्तीचं महत्त्व त्यांना चांगलंच माहीत होतं. शिवाय त्यांचा कधी इतर अधिकाऱ्यांप्रमाणे मी ॲव केलं, मी त्याव केलं असा गाजावाजा नसायचा. कित्येक वेळा तरी असं घडलं होतं की श्रेय त्यांनाच न जाता इतरांना जात असे. पण ते त्यासाठी कधीच आपल्या वरिष्ठांशी भांडले नाहीत की साधं त्याची त्यांना आठवणही करू दिली नव्हती. मूलबाळ नसल्याने ते आणि त्यांची बायको असे दोघेच मुंबईत एका 2 BHK फ्लॅटवर राहत होते, जो स्वतःच्याच अर्थात कमाईतला होता. बायकोही खूप शांत आणि गरीब होती. आपल्या नवऱ्याचा शब्द शेवटचा अशी मानणारी, पण तीही सोशल वर्क खूप करायची. मोस्टली अनाथाश्रमालयात ते जास्त रमत असे. "हे सर्व काय आहे वर्मा?" वरिष्ठ अधिकारी वर्मा सरांजवळ येत बोलतात. तेव्हा वर्मा सरांशी
2-3 कुत्री आणि त्यांचे मालक उभे होते. ते त्यांना काहीतरी सांगत होते. "राम-राम सरजी." मागून आवाज येताच वर्मा सर पटकन वळत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सलाम ठोकत म्हणतात, "राम-राम. काम काम कुठवर आला आहे तपास? काही वेगळं आढळलं का?" वरिष्ठ अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना ही न्यूज कळाली होती की विधानसभेजवळ टायमर बॉम्ब आहे म्हणून. त्यांनाही वर्मा सरांचं अप्रूप वाटत होतंच, शिवाय त्यांच्यावर पूर्ण विश्वासही होता. "नाही सर, तोच आम्ही शोध घेत आहोत." "हे काय? मी श्वान पथकालाही बोलावलं आहे. त्यांनाही आता हेच काम समजावून सांगितलं आहे. ते घेतीलच शोध." वर्मा सर काळजीत बोलतात. डोंट पॅनिक वर्मा. नक्कीच आपल्याला तपास लागेल. आणि वेल डन. खूप कमी वेळात तुम्ही मोठी कामगिरी आज केली आहे. ट्रॅफिक दुसरीकडून हलवल्याने आणि तेही शहरातल्या कुठल्याही व्यक्तीला याबद्दल संशय न आणू देता. ते प्राऊड फील करत बोलतात. ते उद्या विधानसभेवर सभा आहे, तर सगळ्यांनाच माहीत असल्याने मी त्याची सुरक्षितता म्हणून हलवत आहोत हे सांगितल्याने लोक दुसरीकडून गेले सर. बस यात मी असं काही केलं नाही मोठं. ते थोडं बिचकतच म्हणतात. हो वर्मा, तुम्ही म्हणताय तसं बरोबरच आहे. पण हे तर आधीपासून सगळ्यांना माहीत असूनही ट्रॅफिक होतं आणि त्यांना हँडल करणं फार जिकरीचं काम होतं, जे तुम्ही उत्तम प्रकारे पार पडलं आहे. बरं, आता टाईम जादा नाही आपल्याकडे. जा, त्या श्वान पथकाला शोधायला सांगा. अधिकारी घड्याळात पाहत बोलतात तसं वर्मा घाईत त्यांच्याजवळ जाऊन त्यांना शोधायला सांगतात. संपूर्ण विधानसभा, त्याचा परिसर आपले पोलीस शोधत होते, पण कुठंच काही सापडत नव्हते. श्वान पथकालाही काही समजत नव्हतं. फक्त 2 मिनिटं राहिलीत आता. कसं करायचं? वर्मा जवळच उभे असलेल्या अरुषली बोलतात. हो ना सर. तीही आता गंभीर झाली होती. सिक्युरिटीसाठी त्यांनी आधीच वरिष्ठ अधिकाऱ्यांना दुसऱ्या दूरच्या हॉटेलमध्ये पाठवले होते. आणि आता श्वान पथक. 4-5 पोलीस व हे दोघे मागे थांबले होते. बॉम्ब पथकही दूरवर कुठेतरी उभा राहून गप्पा मारत उभे होते. बॉम्बच अजून सापडला नव्हता, तर ते काय डिएक्टिव्ह करणार होते? तूही सरांबरोबर जायला हवं होतं बेटा उर्वशी. मी होतोच ना इथे. ते तिला गंभीर होत बोलतात. या 2 मिनिटात काय होणार होतं काय माहीत नव्हतं ना. तोच अचानक तिथे एक 16-17 वर्षाचा मुलगा आला आणि फाट असा जोरात आवाजही आला. कुणाला काहीच कळलं नाही, पण पळून जाणाऱ्या त्या मुलाकडे मात्र उर्वशीचे लक्ष गेलं. "सर, सर तो मुलगा!" ती त्या मुलाकडे पाहून जोरात ओरडली आणि सरांचंही मुलगा हे ऐकून तिकडे लक्ष केलं. त्यांना आश्चर्य वाटत होतं. इतकी सिक्युरिटी असूनही तो मुलगा आला कुठून? आणि आता फुटला ते काय होतं? फटाका की बॉम्ब? ते कन्फ्यूज होत पाहत होते. "चला रे, आपल्यालाही लगेच निघावं लागेल. मला नाही वाटत इथून बाहेर पडणं आपल्याला सोपं असेल." इकडे ॲम्ब्युलन्स जातात सुभेदार सर त्या तिघांकडे पाहत बोलतात. तसे सर्व त्या 16 सीटर असलेल्या ट्रॅव्हल बसमध्ये जाऊन बसतात. सोबत त्यांच्या उरलेले 4-5 सोल्जर्सही होते. सर्व नॉर्मल कपड्यात होते की सामनेवाल्याला वाटणारही नाही की भारतीय फौज आहे म्हणून. "काय रे, गाडी अशी अचानक का थांबली?" सर्व सुरळीत असताना पुढच्या 15 मिनिटात गाडी अचानक ड्रायव्हर थांबवतो. "थांबा सर, मी पाहतो." म्हणत एक सोल्जर बाहेर पडणार तोच समोर शत्रू पक्षाचे 10-12 सैनिक मोठ्या मोठ्या बंदुका घेऊन उभे दारातच गाडीच्या. सर्व मागे बसल्याने पुढे काय चालू आहे कळायला नव्हतं. ते सैनिक चांगलेच जाडजूड होते आणि सगळ्यांनी तोंडाला मफलर बांधला होता. ओह शिट! आता? नियती तर सर्वांना पाहून चांगलीच घाबरली होती. "घाबरू नकोस. मी आहे तोपर्यंत तुला काही होणार नाही." वीर तिच्या कानात कुजबुजतो. ती फक्त त्याच्याकडे नुसती पाहते. "मुलांनो, प्लॅन बी आता वापरायची वेळ झाली आहे. सतर्क राहा. कुठल्याही क्षणी आपल्याला त्या इमर्जन्सी दरवाजातून बाहेर पडायचं आहे हे लक्षात ठेवा." ते दहशतवादी अजून दारातच उभे असल्याने सुभेदार सरांनी सर्वांना अलर्ट केलं. पण प्लॅन बी नेमकं काय आहे हे तिघांना माहीत नव्हतं. पण ते आता आपल्या सुभेदार सर आणि आपल्या सोल्जर्सवर विश्वास ठेवूनच तयार होते. हाच विश्वास आता त्यांना भारतात सुखरूप आणणार होता की नाही हे काही मिनिटातच कळणार होतं. "सालो पकडो उनको!" एक मुखिया त्यांचा म्हणेपर्यंत समोरून त्या 10-12 सैनिकांना मागे ढकलत आपले जवान बाहेर पडलेही आणि त्यामुळेच हे सर्वच गांगून गेले. असं काही होईल असं वाटलंही नव्हतं. ड्रायव्हरनी पलायन कधीच केलं होतं. त्यांचा मुखिया ओरडताच त्यांच्यातील निम्मे त्यांच्या मागे धावले. आता आत ते मुखिया आणि उरलेले निम्मेच आता बसमध्ये होते. तोच पुढच्या क्षणी कॅप्टन देवांश यांनी कसलाही मागचा पुढचा विचार न करता मागच्या इमर्जन्सीमधून उडी मारली. आता सुभेदार सर या दोघांना जायला सांगतात. "चल नियती, आपल्याला उडी आता घ्यावी लागेल." वीर तिचा हात धरत बोलतो. "पण सुभेदार सर?" ते ती घाबरत बोलते. "डोंट वरी,
हा सरांचाच प्लॅन बी आहे. आपल्याला उडी मारावी लागेल. तो बोलत तिला ओढतच आणतो मागे आणि पुढच्या क्षणाला ती त्याचा हात ऐनवेळी झटकल्याने तो एकटाचा दारातून बाहेर पडतो. ती मात्र आता पुढे जाऊन उभी राहते त्या दोघांच्या मध्ये. "सर, सर तुम्ही जा. मी करते ह्यांना हँडल." ती जोरात ओरडते. सरांना तर आश्चर्यच वाटतं तिचं. आत्ता मगाशी ही मुलगी ह्यांना पाहून घाबरली होती आणि आता ती मला सांगत आहे की मी बाहेर जाऊ. ते विचार करतच असतात की त्यांना बाहेर ढकलते. गाडी एका जागी असल्याने सर्व फक्त मागे पडले होते. प्लॅन बी प्रमाणे ऑलरेडी तिथे त्यांची अजून एक गाडी आली होती, ज्यात ते सर्व बसलेही होते जाऊन. "अब ये अकेली हमें मारेगी?" तो मुखिया हसत त्याच्या बाकीच्या साथीदारांना म्हणतो आणि सर्व हसायला लागतात तिच्याकडे बघून. काय होईल? असं का केलं असेल नियतीने? नियतीच्या डोक्यात काय असेल? हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिशन. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल माझा सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.